नमस्कार. उमेद आयुषच्या या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मुलाखतीची तयारी करत असताना आपण विविध टप्प्यांचा अभ्यास त्या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे आणि आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी आपण तयारी करतो त्या तयारी अंतर्गत मुलाखतीच्या टप्प्यावर आपण ज्या जिल्ह्यामधून येतो किंवा ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करतो त्या जिल्ह्यावर साधारणपणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आतापर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहे वेगवेगळ्या उमेदवारांना त्याचा एक अंदाज घेऊन आपण ही सिरीज त्या ठिकाणी सुरू करतोय, जेणेकरून तुम्हाला जिल्ह्या विशेषाच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या बाबी अभ्यासणं अपेक्षित आहे किंवा किमान कोणत्या बाबी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे किंवा त्या भागावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात यावर आजच्या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत. नंबर वन, स्टेप बाय स्टेप आपण ह्या सर्व बाबी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. पहिल्यांदा आपला जो काही जिल्हा आहे, आपण ज्या जिल्ह्यातून येतो त्या जिल्ह्याविषयी असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला माहिती पाहिजे, ही बाब इथे लक्षात घ्या. उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखाद्याचा जिल्हा हा नांदेड आहे किंवा एखाद्याचा जिल्हा सातारा आहे, एखाद्याचा जिल्हा चंद्रपूर आहे. या संपूर्ण जिल्ह्याला, वेगवेगळ्या जिल्ह्यांना ऐतिहासिक अशा पद्धतीची पार्श्वभूमी लाभलेली आहे. मग ती आपल्याला जर सांगता आली, विशेष करून जी टेक्निकल पदं आहे जिथे 50 गुणांसाठी मुलाखत आहे तिथे फार जास्त या बाबतीमध्ये सांगता आलं नाही तरी चालेल. म्हणजे खूप मोठा असा त्या ठिकाणी इश्यू होणार नाही किंवा प्रॉब्लेम होणार नाही. मात्र जर सांगता येत असेल तर आपण पॅनलला कुठेतरी प्रभावित करण्यात किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आपण पुढे आहोत असा त्याचा अर्थ होतो. ही बाब इथे लक्षात घ्या. जर तुम्ही सांगितले नाही तर फार जास्त फरक अशा पद्धतीचा पडत नाही. मात्र आपल्याकडे हे सगळं कलेक्टिव्ह नॉलेज असेल तर कुठेतरी आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या पुढे प्रदर्शित होतो किंवा दिसतो, त्याची ती दखल घेतात. ही बाब इथे लक्षात घ्या. तर ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण करणं अपेक्षित आहे. आपल्या जिल्ह्याचं भौगोलिक स्थान आपल्याला माहीत असलं पाहिजे की महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. ओके, त्याला आजूबाजूला लागलेले जे काही तालुके जिल्हे आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे. समजा चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल किंवा नांदेड असेल, त्यानंतर यवतमाळ सारखा भाग असेल, या जिल्ह्याची काही टोक जे आहे ती तेलंगणाला सुद्धा लागलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातले काही जिल्हे असे आहेत की जे कर्नाटकला लागून आहे, काही जिल्हे असे आहेत की जे गुजरातकडे येतात. मग याचा काही इफेक्ट पडतो का? ह्या सगळ्या अँगलनं आपल्याला या ठिकाणी भौगोलिक स्थानामध्ये हा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याची प्राकृतिक रचना आपल्या जिल्ह्याची कशा पद्धतीची आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. म्हणजे त्यामध्ये कोणत्या प्रकारची जमीन आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणकोणती पिकं त्या ठिकाणी येतात, सातत्यानं तीच पीक पद्धती का घेतली जाते, या सगळ्या संदर्भानं आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारणं अपेक्षित आहे. आणि सोबत असलेली प्रशासकीय रचना कशा पद्धतीची आहे, म्हणजे तिथे महानगरपालिका तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे का? ओके, तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आहे का? आणि तुमच्या जिल्ह्याचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, म्हणजे एसपी साहेब कोण आहे, म्हणजेच जिल्हा पोलीस अधीक्षक कोण आहे, त्यानंतर जिल्हाधिकारी महोदय कोण आहे, तुम्हाला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माहिती असणं अपेक्षित आहे. करंटली आता हे वेगवेगळ्या पदावर त्या त्यावेळेस कोण आहे हे आपण आपल्या मुलाखतीच्या टप्प्यावर असताना आपण ते पाहून घेणं एकदा अपेक्षित आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणाकडे आहे. ओके, आपल्या जिल्ह्यातले ज्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणतो, या काही तुम्हाला जर विचारलं तुमच्या जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींची नावं सांगा तर निश्चितपणे आपल्याला ती सांगता आली पाहिजे. ठीक आहे. लोकप्रतिनिधी ही व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये फक्त आमदार, खासदार, मंत्री महोदयच येत नाही, तर इतर मंडळी सुद्धा येतात. ही बाब इथे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी माहिती पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी माहिती पाहिजे. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि सोबतच महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका, नगर परिषद, नगर पंचायत, या बाबतीमध्ये ग्रामपंचायत पर्यंतच्या सर्व बाबी
आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासामध्ये निश्चितपणे अभ्यासायचे आहे आणि जिल्ह्याच्या बाबतीमध्ये असलेली माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे ही बाब लक्षात घ्या. पुढे आपल्या जिल्ह्याची एक लोकसंख्या आपल्याला माहिती पाहिजे की जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे. म्हणजे त्या ठिकाणी विरळ लोकसंख्या आहे का, दाट लोकवस्ती आहे का, ट्रॅफिकचा प्रश्न आहे का, भरपूर साऱ्या समस्यांवर सुद्धा आपल्याला इथे प्रश्न विचारणं अपेक्षा आहे. तुम्ही ह्या सगळ्या ब्लँक पेजवर ही सगळी माहिती लिहा, भौगोलिक आणि इतर सगळ्या बाबी. आता ह्या भौगोलिक आणि इतर मध्ये तुम्हाला तुमचा जो व्यवसाय आहे, मुख्यतः तिथल्या मंडळींचा व्यवसाय का आहे किंवा जो रोजगार जनरली जनरेट होतो त्या भागामध्ये, तो कुठून जनरेट होतो, या सगळ्या भागातल्या लोकांना रोजगार कुठे मिळतो आहे किंवा व्यवसाय म्हणून ही मंडळी काय करतात हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे आपल्या जिल्ह्याच्या विषया संदर्भामध्ये. आणि जिल्ह्याचं प्रशासन म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जे सांगितलं, म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या बाबतीतली माहिती ही या ठिकाणी कलेक्ट केली पाहिजे. वेगवेगळे असलेले उद्योग आणि दळणवळणाच्या सुविधा, म्हणजे तिथे जायला काय आहे, बस आहे की ट्रेन आहे की त्या ठिकाणी हेलिपॅड आहे, विमानाने जाता येतं का, हेलिकॉप्टरने जाता येतं का, विमानतळ त्या ठिकाणी आहे का, ह्या सर्व बाबी, दळणवळणाच्या सर्व बाबी आपल्याला माहिती पाहिजे आपल्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये. ज्या जिल्ह्यातून आपण येतो त्या जिल्ह्याच्या संदर्भातली असलेली ही सर्व माहिती ही आपल्याला पाहिजे. आपल्या इंटरव्ह्यूच्या बॅचमध्ये ह्या सगळ्या जिल्ह्याच्या फोल्डर्स आहेत. प्रत्येकाने आपला जिल्हा तो व्यवस्थितपणे निवडायचा आणि त्या ठिकाणी तो कव्हर करून घ्यायचा ही बाब इथे लक्षात घ्या. त्या संदर्भात असलेली महत्वपूर्ण अशा पद्धतीची माहितीची पीडीएफ सुद्धा तिथे अवेलेबल आहे ही बाब लक्षात घ्या. ओके. महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे काय, महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे की आपण या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये कोणकोणती पर्यटन स्थळं आहे. मग आता त्या पर्यटन स्थळांची विभागणी आपण केली किंवा प्रकार जर पाहिले तर वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये धार्मिक पर्यटन असेल, बरोबर आहे, नैसर्गिक पर्यटन असेल, अशा विविध पर्यटनाचा त्यामध्ये समावेश होतो. धार्मिक मध्ये सुद्धा ख्रिश्चन धर्म वेगळा, हिंदू धर्मानुसार वेगळे, मुस्लिम धर्मानुसार वेगळे, असे वेगवेगळे त्या ठिकाणी पर्यटन स्थळाचे प्रकार पडतात आणि त्याची माहिती ही आपण ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करतो किंवा ज्या जिल्ह्यातून येतो त्यामुळे आपल्याला ती निश्चितपणे माहिती पाहिजे ही बाब इथे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर काही महत्वाच्या शैक्षणिक संस्था किंवा संकुल जर आपल्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असेल तर निश्चितपणे माहित पाहिजे. नामांकित असलेल्या संस्था आपल्या जिल्ह्यातल्या आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर सुप्रसिद्ध व्यक्ती, आता प्रत्येक जिल्ह्यातून काहीतरी मंडळींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा बऱ्याचशा मंडळींनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे, साहित्य क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या आपल्या जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित व्यक्तींची, सुप्रसिद्ध व्यक्तींची नावं आपल्याला माहिती पाहिजे, त्यांच्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे ही बाब इथे लक्षात घ्या. पुढे सुप्रसिद्ध साहित्यिक आपल्या जिल्ह्यातून ज्यांनी ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं साहित्य प्रकाशित केलं असे सगळे साहित्यिक आपल्याला निश्चितपणे माहिती पाहिजे. आणि महत्वाची जिल्ह्यातली जी काही ठिकाणे आहेत ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे ही बाब इथे लक्षात घ्या. आणि ह्या सर्व घटकानंतर आता ह्या सगळ्या फॅक्च्युअल बाबी आहे, म्हणजे अगदी तुम्हाला एका दिवसाच्या तयारीवर ही सगळी माहिती तोंडपाठ करता येतं. मात्र आता ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणून जिल्हा विशेषाच्या संदर्भामध्ये काय प्रश्न येतो, तर तो प्रश्न नंबर 1 असा येतो की तुमच्या जिल्ह्याच्या तुम्ही काय सांगा, आम्हाला समस्या सांगा. नंबर 1. 2 नंबरवर प्रश्न येतो तो म्हणजे या समस्यांसाठी असलेले जबाबदार घटक सांगा. म्हणजे लोकप्रतिनिधी जबाबदार आहे का, राजकारणी जबाबदार आहेत का, की तिथलं प्रशासन व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, की लोकांची उदासीनता आहे, की लोकांमध्ये जागृती नाही आहे, या संदर्भानं तुम्हाला उत्तर देणं अपेक्षित आहे. मग तुम्हाला इथे सांगावं लागतं तुमच्या मते, कोणाच्या मते, तुमच्या मते यावर काय सांगा, उपाय सांगा. मग इथे आपल्याला कस लागतो. आणि सोबतच 4 नंबरवरचा आपला प्रश्न असतो की शासनाने, कोणी, शासनाने
विकासासाठी केलेले प्रयत्न सांगा. शासनाने या सगळ्या संदर्भानं ही परिस्थिती बदलण्यासाठी केलेले प्रयत्न सांगा, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी येतात. ही बाब लक्षात घ्या. आता हे ऑफिसर लाईक क्वालिटीज मध्ये या बाबी या ठिकाणी चेक होतात. नंबर 1, तुमच्या जिल्ह्याच्या समस्या सांगा, त्यासाठी जबाबदार असलेले घटक सांगा, तुमच्या मते उपाय सुचवा आणि सोबतच शासनाने केलेले प्रयत्न सुद्धा तुम्ही सांगा. ओके, आजच्या सत्रामध्ये आपण इथेच थांबू. यानंतर आपण प्रत्येक जिल्ह्याची एक व्यवस्थित अशा पद्धतीनं सविस्तर माहिती त्या ठिकाणी पाहू. आपल्या फोल्डरमध्ये त्या सगळ्या बाबी त्या तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. कोणालाही कुठल्याही बॅचच्या संदर्भामध्ये काही संपर्क करायचा असेल किंवा तुमचे जे काही डाऊट असतील, प्रश्न असतील, त्यासाठी इथे 2 क्रमांक दिलेले आहे. यापैकी कुठेही फोन मेसेज करा आणि आपले जे प्रश्न आहे किंवा शंका ज्या आहेत त्या दूर करून घ्या. ओके, चला मी इथे थांबतो. सर्वांना खूप खूप धन्यवाद. ऑल दी बेस्ट.